श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्यांना स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे आषाढी एकादशी, देवशयनी आषाढी एकादशी. तर या दिवशी आपल्याला काही सेवा करायची. बघा भरपूर जणांच्या पांडुरंगाच्या चरणी, भगवान विष्णूंच्या चरणी सेवा रुजू झाल्याच असतील. पण कोणाकोणाच्या नसतील झाल्या किंवा कोणाकोणाचे पारायण देखील सुरू असतील, गुरुचरित्राचे पारायण सुरू असेल किंवा पारायण सुरू नसेल तर उद्या संक्षिप्त श्रीमद भागवताचे पारायण कोण कोण करणार असेल किंवा विष्णू सहस्त्रनामाची तुमची सेवा चालू असेल किंवा ह्या कोणत्याच सेवा नाहीये तुमच्या आणि तुम्हाला उद्याच्या दिवशी सेवा तर करायची आहे आणि ती कोणती करू सेवा, अत्यंत प्रभावी अशी सेवा कोणती आहे, जसं की विष्णू सहस्त्रनामाची अत्यंत प्रभावी सेवा आहे. अजून कोणती सेवा आहे जी खूप प्रभावी आहे आणि ती सेवा केल्यानंतर आपले 99% प्रश्न तर नक्कीच सुटतील. तर अशी सेवा तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. बघा चातुर्मासाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. चातुर्मासाला प्रारंभ होणार आहे. हा चातुर्मास 4 महिन्याचा असतो. या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेमध्ये असतात आणि संपूर्ण विश्वाचा कारभार हे भगवान शंकर चालवत असतात. या 4 महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही. पण आपण धार्मिक बनतो, सात्विक बनतो व आपण जास्त प्रमाणात बघा नॉनव्हेज वगैरे खाणं टाळत असतो. म्हणजे बघा आता श्रावण आला, श्रावण संपूर्ण महिना पाळत असतो. आता आपण 4 महिने आपल्याला पाळायचे आहेत किंवा 4 महिने आपण 4 महिने आपण अध्यात्माच्या मार्गावरती असतो. कारण बघा या 4 महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत. फक्त सण वार वगैरे येतात. आता गणपती बाप्पा पण लवकरच येतील. श्रावण आलेले आहे, गणपती बाप्पा आलेले आहे, नंतर लगेच दिवाळी आलेली आहे. एकामागे एक सण आलेले आहेत. तर आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे चातुर्मासाला सुरू होते, तर उद्याच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी रात्रीच्या 12 वाजता, आज नाही उद्याच्या दिवशी रात्रीच्या 12 वाजता आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि ती अत्यंत प्रभावी व अत्यंत श्रेष्ठ अशी सेवा कोणती, तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे. व्यंकटेश महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे. म्हणजेच आपल्या भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे. त्यांच्या चरणी आपल्याला ही सेवा रुजू करायची आहे. सर्वांनी करायची आहे. बघा जर शक्य असेल, बघा 3 दिवसाची पण आपण सेवा करतो, 1 दिवसाची पण करतो, 3 दिवसाची पण करतो. त्याच पद्धतीने कोणी कोणी 21 दिवसाची देखील सेवा त्यांच्या चरणी रुजू करत असतं. आता गेल्या वेळेस मी 3 दिवसाची सेवा केली होती. त्याचा काय रिझल्ट आलेला, इतका सुंदर अनुभव आलेला, तो देखील मी शेअर केला होता. तर त्याची लिंक मला सापडली तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. नक्कीच तो व्हिडिओ पहा. साक्षात तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये काय अनुभव आला तुम्ही स्वतः ऐका. फक्त मी तोंडाने सांगत नाही, प्रूफ सकट तुम्हाला मी दाखवते. त्यामुळे तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पहा. आणि आता आपल्याला उद्याच्याला 1 दिवसाची सेवा करायची आहे. जर तुम्हाला उद्यापासून 3 दिवसाची करायची असेल, तर तुम्ही 3 दिवसाची देखील करू शकता. व्यंकटेश स्तोत्राचं आपल्याला मंडल तयार करायचं आहे. 21 मंडल आपल्याला बोलायचं आहे. मंडल म्हणजे काय? एक वेळा बोलले की एक मंडल आपलं तयार होतं. तर रात्रीच्या 12 वाजता आपल्याला सुरुवात करायची आहे. तर संकल्प घ्यावा लागेल. संकल्प घ्यायचा, सकाळी संकल्प घेतला तरी देखील चालेल. तुमच्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता, फूल, हळदी-कुंकू आणि थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे त्या अक्षता थोड्याशा ओल्या होतील. तुमचं नाव बोलायचं आहे, तुमचं गोत्र बोलायचं आहे, तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात आणि कोणती सेवा करत आहात ते सांगायचं आहे आणि खाली पळीने ताम्हणामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे. सेवेला संध्याकाळी रात्री 12 वाजता सुरुवात करायची आहे. तर 11:30 पासूनच सुरुवातीला तयारीला लागायचं आहे आपल्याला. 11:30 ला का मग तुम्हाला मी सांगते बघा, एक तर आपल्याला अंघोळ करून बसावं लागतं. दिवसभर आता तुम्ही म्हणाल सकाळी अंघोळ केलेली असते, मग संध्याकाळी करायची काय गरज आहे? दिवसभर तुम्ही इकडे-तिकडे जाता, फिरता, उठता, बसता. कोण कसं आहे, कोणती जागा आहे, किती शुद्ध आहे, किती पवित्र आहे, किती अपवित्र आहे किंवा आपण बाहेर जातो बघा, आता शाळा चालू आहे तर मुलांना घेऊन जातो. किंवा आता उद्या संडे आहे, उद्या नाही गेला तर आता भाजी वगैरे आणायला गेला, कुठे बाहेर गेला, शिवता-शिवत होते. कोण कसं आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही. त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी या सेवेला बसण्या अगोदर तुम्हाला अंघोळ करायची आहे, डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे, अंघोळ करायची आहे आणि बघा अंघोळ करून यायचं आहे. अंघोळ करून आल्यानंतर तुम्ही 12च्या अगोदर पूजा मांडणी करून घ्यायची आहे. आता मांडणी काय करायची, एक छोटासा चौरंग किंवा छोटासा पाट घ्या, त्याच्यावरती निळ्या रंगाचा कपडा तुम्हाला अंथरायचा आहे. आता ब्लाउज पीस वगैरे असेल तुमच्या घरामध्ये ते निळ्या रंगाचा अंथरायचा आहे. निळा रंग असावा, निळा रंगच तुम्हाला अंथरायचा आणि त्याच्यावरती तुम्हाला आपल्या महाराजांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे किंवा बालाजी महाराजांची मूर्ती फोटो असेल तर तो ठेवायचा आहे. नसेल तर आपल्या दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची मूर्ती फोटो असेल तो ठेवायचा आहे तुम्हाला. त्यांना फुलं वगैरे व्हायची आहेत. त्याच्याच बाजूला तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे. नारळावरती ₹11 दक्षिणा ठेवायची आहे आणि तुम्हाला तुपाचा निरंजन लावायचा आहे. इथे तेलाचा नाही लावायचा, तुपाचाच लावायचा आहे. आणि ही संपूर्ण सेवा होईपर्यंत तेल वापरायचं नाहीये, तुम्हाला तुपाचंच निरंजन लावायचं आहे इथे.
तुपाचं निरंजन लावायचं आहे. त्यामुळे संपूर्ण सेवा होईपर्यंत आपल्याला 21 मंडल करायचं आहे म्हणल्यानंतर कधी कधी तूप संपेल वगैरे, म्हणून तुमच्या जवळपास तुम्ही तूप घेऊन बसायचं आहे पूजेला बसताना. त्याच पद्धतीने धूप दीप अगरबत्ती देखील आपल्या बाजूला घेऊन बसायचं आहे. महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. कोणत्याही पिवळ्या रंगाची मिठाई किंवा बेसनचे लाडू वगैरे केले असतील किंवा पिवळ्या रंगाची मिठाई किंवा फळं केळं वगैरे तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला पिवळ्या रंगाची मिठाई तिथे ठेवायची आहे. त्याच पद्धतीने बघा, आपल्याला ते निरंजन संपूर्ण सेवा होईपर्यंत विझणार नाही याची दक्षता तुम्हाला मेन घ्यायची आहे. त्यामुळे ती व्यवस्थित तुपाचं निरंजन लावायचं आहे आणि नंतर तुम्हाला सेवा करायची आहे. आता सेवेला बसल्यानंतर बसताना तुम्हाला निळ्या रंगाचंच आसन घेऊन बसायचं आहे. निळ्या रंगाचं आसन घ्या आणि तुमच्या बाजूला अजून एक तुम्हाला आसन टाकायचं आहे. तुमच्यासाठी एक आणि आपल्या महाराजांसाठी, दत्त महाराजांसाठी किंवा आपल्या बालाजी महाराजांसाठी, विष्णू महाराजांसाठी, भगवान विष्णूंसाठी आपल्याला तिथे आसन ठेवून द्यायचं आहे. कारण बघा, तिथे स्वतः ते उपस्थित असतात. ज्यावेळेस आपण ही सेवा करतो, रात्रीच्या 12 वाजता ज्यावेळेस आता सेवा करतो, त्यावेळेस आपल्या आजूबाजूला ते उपस्थित असतात. म्हणून आपल्याला तिथे आपल्या शेजारी एक आसन ठेवायचं आहे. जर शक्य असेल तर आसनाच्या भोवती रांगोळी काढा किंवा फुलांची रांगोळी काढली तरी देखील चालणार आहे त्यांच्या आसनाच्या बाजूला. नंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची घ्यायची आहे. नंतर 11 वेळा, 16 वेळा किंवा एक माळ तुम्हाला गायत्री मंत्राची घ्यायची आहे. आणि नंतर तुम्हाला आपल्या व्यंकटेश स्तोत्राला सुरुवात करायची आहे. व्यंकटेश स्तोत्र बघा, बरोबर 12 वाजता तुम्हाला जे काही करायचंय ते 12च्या अगोदर तुम्हाला करून घ्यायचं आहे. बरोबर 12 वाजता तुमच्या तोंडातून उच्चार फुटला पाहिजे. व्यंकटेश स्तोत्र तुमच्या तोंडातून बाहेर पडलं पाहिजे. आता व्यंकटेश स्तोत्र प्राकृत मध्ये देखील आहे, संस्कृत मध्ये देखील आहे. प्राकृत मध्ये करायला गेलात तर तुम्हाला पहाटेच्या 3:30, 4, 4:30 पर्यंत वेळ जाईल. म्हणजे अख्खी रात्र त्याच्यामध्येच निघून जाते, अक्षरशः पहाट होते. कारण प्राकृत मध्ये खूप मोठा आहे आणि संस्कृत मध्ये छोटस आहे. अर्धा ते पाऊण तासामध्ये तुमचे हे 21 मंडल कंप्लीट होतात. आणि बघा, आता संस्कृत मध्ये मी करते त्यामुळे तुम्हाला मी सांगते, 1 ते 8 ओवी पर्यंत तुम्हाला 20 वेळा बोलायचं आहे. 1 ते 8 ओवी पर्यंत म्हणजे 8 ओव्याच आहेत बघा. 1 ते 8 ओवी पर्यंत 20 वेळा बोलायचं आहे. 21व्या वेळेस संपूर्ण तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे. पण तुम्हाला खरं सांगू का, मी ज्यावेळेस केलतं ना त्यावेळेस फलश्रुती मला एवढी माहित नव्हती. केंद्रातून सेवा दिलेली व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे, व्यंकटेश स्तोत्र बोलायचंय असं सांगितलं होतं. पण मी फलश्रुती पूर्ण 21 वेळा संपूर्ण बोललेलं होतं आणि खूप सुंदर असा अनुभव त्याचा आलेला होता. नंतर कळलं की 1 ते 8 ओळीपर्यंत आपल्याला पहिल्यांदा 20 वेळा बोलायचं आणि तिथून पुढे 9व्या ओळीपासून आपली फलश्रुती सुरू होते. नंतर मग त्या पद्धतीने केलं होतं. बघा, अशा पद्धतीने आपल्याला करायचं. आता 21 वेळा कसं मोजायचं हा देखील खूप मोठा प्रश्न पडतो. तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, 21 नाणी घ्या किंवा 21 मणी घ्या तुमच्याकडे किंवा 21 शेंगदाणे घ्या तुम्ही, तरी देखील चालतील. एका वाटीमध्ये तुम्ही 21 नाणी घ्या आणि एक वाटी रिकामी घ्या. एक वेळा बोलून झाले की एक नाणं उचलायचं, दुसऱ्या वाटीत टाकायचं रिकाम्या वाटीत. अशा पद्धतीने तुमचं लक्ष देखील विचलित होणार नाही आणि तुमची बरोबर 21 मंडल देखील तयार होतील, पठण करून होतील. आता सगळ्यात महत्वाचं, 21 मंडल पठण झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. जर तुम्हाला व्यंकटेश महाराजांची आरती येत असेल तर ती बोला, नाही तर युट्यूबला लावून द्या. नाही तर आपली गणपतीची आरती बोलायची आहे, महाराजांची आरती बोलायची, 2-3 आरत्या घ्यायच्या आणि नंतर तुम्ही झोपी गेलात तरी देखील चालते. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायला भरपूर जण भितात. का भितात? तर इकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. कारण व्यंकटेश स्तोत्राची सेवा करताना आपल्याला, आता मी काही भीती घालत नाही, तुमची भीती काढून टाकण्याचा मी प्रयत्न करते. कारण ज्यावेळेस मी पहिल्यांदा सेवा केली, ज्यावेळेस मी सगळं ऐकलं होतं, त्यावेळेस मी स्वतःच खूप घाबरले होते, एवढं देखील सांगते. पहिला दिवस तर इतका मला प्रचंड भयानक होता माझा पहिला दिवस. त्यामुळे त्याच्यावरून सांगते, म्हणजे इतका घाम फुटलेला. संध्याकाळच्या रात्रीच्या 12 वाजता ज्यावेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस अचानक आपले पाय दुखू येणं, अचानक पायाला कधी आपल्या जास्त वेळ बसलो तरी मुंग्या येत नाहीत, पायाला मुंग्या खूप भरून येणं, पाय खूप अवघडणं, पायामध्ये चमके येणं, कंबर अचानक दुखू लागणं, पाठ अचानक दुखू लागतं किंवा आपली बोलता बोलता बोबडी देखील वळू लागते किंवा आपल्याला आपल्या आजूबाजूला कोणतरी फिरकत आहे असा भास होतो. कधी कधी असं वाटतं की दरवाजा कोणीतरी वाजवला असा देखील आवाज येतो. कधी कधी सापाने फुतकरलेला आवाज कसा येतो त्या पद्धतीचा देखील आवाज येतो. अशा वेळेस घाबरून जायचं नाही. बालाजी महाराज, साक्षात दत्त महाराज, आपले स्वामी महाराज आपली परीक्षा बघत असतात किंवा ज्या वेगवेगळ्या पद्धतीचा आवाज येतो, जास्त वेळ त्रास व्हायला लागला तर समजून जायचं की आपल्या घरामध्ये जी काही वाईट बाधा आहे, वाईट शक्ती आहे, ते आपल्याला ही सेवा कंप्लीट करू देत नाहीये. त्यामुळे आपण त्या अडचणीकडे लक्ष न देता
फक्त आपली सेवा करत राहायचं. नाहीतर काय तर होतंय बाबांनो, कोण तर बाजूने गेलं असं वाटलं आपल्याला आणि उठलो, ती सेवा तिथेच टाकली आणि जाऊन अंथरुणात कांबळ घेऊन निवांत गडूप असं नाही करायचं. भिवून चालत नाही इथे. खूप सुंदर अनुभव येतात. पहिल्या नाही, दुसऱ्या नाही, तिसऱ्या तर दिवशी तुम्हाला अनुभव येतात. आता अनुभव म्हणाल तर तुम्हाला स्वप्नात स्वप्नदृष्टी होते किंवा तुम्ही जास्त करून डाव्या कुशीवर झोपायचं. डाव्या कुशीवर झोपल्यावर तुम्हाला स्वप्नात देखील दर्शन देतात महाराज. त्याच पद्धतीने तुमच्या दिव्यामध्ये महाराजांची प्रतिकृती तयार होते. दिव्यामध्ये तुमच्या फूल तयार होत आहे किंवा महाराजांची प्रतिकृती तयार होते किंवा तुम्हाला कधी-कधी असा वेगळा आवाज येतो बघा, पादुकांचा वगैरे आवाज येतो, महाराजांच्या खडावांचा आवाज येतो. आता तो अनुभव तुम्ही तो व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये स्पष्ट महाराजांच्या खडावांचा आवाज येतोय आणि तो कशा पद्धतीने कॅप्चर झाला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ टाकायचा, की मी पूजा केलेली आहे, अशा पद्धतीने केली म्हणून मी व्हिडिओ करत होते. पण त्याच्यामध्ये तो आवाज रेकॉर्ड झालेला आहे आणि त्याचा व्हिडिओ तो आहे. तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पहा. त्याच पद्धतीने मोराचा पीस, मोराचा आकार, मोराचं प्रतिबिंब देखील तयार होतं किंवा आपल्या पायावरती हळद उमटते किंवा आपल्या हातावरती हळद उमटते किंवा आपल्याला हळदीचे ठसे दिसतात. अशा पद्धतीचे देखील अनुभव, खूप सुंदर अनुभव येतात. तुम्ही एकदा ही सेवा करून बघा. ही सेवा आपल्या घरातील जे काही संकट आहे ते निवारण्यासाठी, भूत, प्रेत, पिशाच्य बाधा असेल तर ती निवारण्यासाठी, त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रभावी व अत्यंत श्रेष्ठ अशी ही सेवा व्यंकटेश स्तोत्राची आहे. एकदा करून पहा आणि नक्की अनुभव घ्या. जोपर्यंत तुम्ही स्वतः अनुभव घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही मी काय बोलते. कारण मी ज्यावेळेस पहिल्यांदा गेलते मी सगळ्यांचं ऐकून मीच घाबरले होते. पण नंतर मला काही देखील वाटलं नाही. हे देखील तितकंच सत्य आहे बरं का. तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल माझा अनुभव काय होता. नक्कीच व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि ही सेवा देखील उद्याच्या दिवशी करायला अजिबात विसरायचं नाहीये. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींची रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.